उद्धव ठाकरे संभाजीनगरमध्ये पोहोचलेले आहेत। संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून हंबरडा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चासाठी म्हणून उद्धव ठाकरे आता संभाजीनगरमध्ये पोहोचलेले आहेत। मोठी तयारी या मोर्चासाठी करण्यात आलेली आहे। संभाजीनगर विमानतळावरून उद्धव ठाकरे हे बाहेर येत आहेत, त्यावेळची दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत आहेत, अंबादास दानवे आहेत, संभाजीनगरमधले ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि आदित्य ठाकरे, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे सुद्धा यावेळी ठाकरेंच्या सोबत आहेत। मोठी तयारी या मोर्चाची करण्यात आलेली आहे। आपल्या प्रतिनिधींनी काही वेळापूर्वी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे इथून आता रामा हॉटेलला जातील, तिथून मग ते मोर्चामध्ये सहभागी होतील। मोठी तयारी या मोर्चाची करण्यात आलेली आहे। संभाजीनगरमध्ये मराठवाड्याचा हंबरडा असं नाव देत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उद्धव ठाकरे, संजय राऊत सोबतच आदित्य ठाकरे सुद्धा या मोर्चासाठी आता संभाजीनगरमध्ये पोहोचलेले आहेत। तसंच अंबादास दानवे सुद्धा या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। संभाजीनगरमधले ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुद्धा इथं उद्धव ठाकरेंना विमानतळावरून आणण्यासाठी म्हणून पोहोचले आणि उद्धव ठाकरे आता संभाजीनगरमध्ये पोहोचलेले आहेत। अगदी काही वेळात ते मोर्चामध्ये सहभागी होतील। मोर्चासाठी आंदोलक यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वी आपल्या प्रतिनिधींनी त्याचा आढावा सुद्धा घेतलेला आहे। आंदोलक हे गावागावातून येत आहेत, संपूर्ण मराठवाड्यातून येत आहेत असं आंदोलकांचं म्हणणं आहे आणि मोठी आंदोलकांची गर्दी होईल असा सुद्धा दावा आंदोलकांकडून केला गेलेला आहे। अतिशय जय्यत जंगी अशी तयारी ठाकरेंच्या या मोर्चाची तयारी करण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सचिन, उद्धव ठाकरे आता विमानतळावरून निघालेले आहेत, साधारण किती वेळामध्ये ते आता मोर्चात सहभागी होतील? तत्पूर्वी ते हॉटेलवर सुद्धा जाणार आहेत असं तुम्ही सांगितलं। विक्रांत आता निघालेले आहेत, त्यांचा ताफा हा हॉटेलकडे निघालेला आहे। काही क्षणाचा विश्रांती करतील, ते फ्रेश होतील, लगेचच ते आता या ठिकाणाहून क्रांती चौक येथे ज्या ठिकाणी मोर्चा सुरू होणार आहे तिथून तिथे ते जाणार आहे। त्यामुळे काही वेळातच आता या मोर्चाला सुरुवात होईल अशी शक्यता आहे, कारण की आता इथून काही मिनिटांनी ते निघणार आहे आणि तिथून क्रांती चौकला पोहोचल्यावरती ते शेतकरी छत्रपती शिवरायांना अभिवादन करून तिथून शेतकरी मोर्चामध्ये सहभागी होतील आणि तिथून ते पूर्ण मोर्चामध्ये पायी चालणार असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलेलं आहे। जवळपास 2 ते 3 किलोमीटरचा हा पूर्ण मोर्चाचा रस्ता आहे आणि हा जो मोर्चा आहे पुढे गुलमंडीवर येथे जाऊन एका सभेमध्ये रूपांतर होणार आहे आणि त्या सभेमध्ये उद्धव ठाकरे हे एकटे बोलणार आहेत आणि त्यांच्यासोबत फक्त काही मोजके जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत ते बोलणार आहेत। बरं, धन्यवाद सचिन या सगळ्या माहितीसाठी, या सगळ्या मोर्चाकडे आणि उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याकडे लक्ष असू द्या।